पर्वतरांग आणि त्याच्या डोंगर रांगामुळे महाराष्ट्रातील नद्या दोन भागामध्ये विभागल्या गेल्या आहेत, पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिमवाहिनी नद्या। पूर्ववाहिनी नद्यामध्ये गोदावरी, भीमा आणि कृष्णा या तीन प्रमुख नद्या महाराष्ट्रामध्ये येतात। गोदावरी नदी जी त्र्यंबकेश्वर जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे तिथे उगम पावते व बंगालच्या उपसागराला मिळते। गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या मांजरा जी बालाघाट डोंगर रांगेमध्ये उगम पावते, पैनगंगा जी अजिंठा डोंगर रांगेमध्ये उगम पावते, वर्धा जी बैतूल मध्य प्रदेशमध्ये उगम पावते, वैनगंगा जी दरकेसा टेकड्यामध्ये उगम पावते, प्राणहिता जी पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा यांच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता असे म्हणले जाते आणि ती सिरोचा येथे गोदावरी नदी यास मिळते। इंद्रावती नदी ही ओडिसा कलांडीमध्ये उगम पावते व गोदावरी नदी मिळते। दुसरी नदी आहे भीमा नदी ही भीमाशंकर येथे उगम पावते। तिच्या प्रमुख उपनद्या आहेत सीना, मुळा, मुठा जी पुणे शहरामधून वाहते आणि घोड नदी। तिसरी नदी आहे कृष्णा महाबळेश्वर येथे उगम पावते व तिच्या प्रमुख उपनद्या आहेत पंचगंगा, कोयना, येरळा आणि भोगवती। आता पश्चिमवाहिनी नद्या ह्या सातपुडा पर्वत रांगे किंवा सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावून अरबी समुद्राला मिळतात। तापी नदी ही मुलताई, सातपुडा मध्य प्रदेशमध्ये उगम पावते आणि अरबी समुद्राला मिळते। कोकणातील नद्या ज्या सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावून अरबी समुद्राला मिळतात त्या वैतरणा, तेरेखोल आणि उल्हास। नर्मदा नदी ही मध्य प्रदेश अमरकंटक येथे उगम पावते आणि खंभातच्या आखातामध्ये अरबी समुद्राला मिळते। अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।